खमंग, कुरकुरीत, टेस्टी, आंबट, गोड आणि तिखट चवीचा मक्याचा चिवडा। चला तर मैत्रिणींनो, पाहूया मक्याच्या चिवड्याची रेसिपी आणि त्यासाठी वापरलेलं साहित्य। काय काय साहित्य घ्यायचं ते प्रथम पाहूया। आज आपण बनवणार आहोत मक्याचा चिवडा। तर मक्याच्या चिवड्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया आणि चिवडा बनवण्याची ट्रिकही पाहूया। चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे शेंगदाणे, काजूचे काप, बदामाचे काप, भाजलेल्या डाळी, मनुके आणि खोबऱ्याचे काप। त्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे साखर, सफेद मीठ, काळे मीठ, आमचूर पावडर, जिरी, बडीशोप आणि धने। मसाल्यांमध्ये आपण घेतली आहे हळद आणि मिरची पावडर। आता दाखवलेल्या मसाल्यांपैकी धने, जिरे आणि बडीशोप आपण थोडंसं भाजून घेऊया आणि नंतर याचं वाटण करूया। मी हा जो मसाला दाखवलाय हा तुम्ही कोणत्याही चिवड्यासाठी वापरू शकता। सर्वप्रथम ही मकई आपण चाळून घेऊया आणि आता ती तळून घेऊया। तर मी आता ती चाळून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे गॅस फुल करा, तेल चांगलं कडकडीत तापू द्या आणि त्यावर हा मक्याचा चिवडा तळून घ्या, म्हणजे तो चांगला फुलतो। जर तुम्ही गॅस बारीक ठेवून जर चिवडा तळला तर तो आतून व्यवस्थित तळला जाणार नाही आणि कुरकुरीतही होणार नाही। त्यामुळे नेहमी फास्ट गॅसवरती मक्याचा चिवडा तळून घेत जा। आता सर्व चिवडा आपण तळून घेऊया। नंतर याच राहिलेल्या तेलामध्ये आपण जे चिवड्यासाठी सर्व जिन्नस काढलेले आहेत तेही तळून घेऊया। तर आता चिवडा तळून झालाय। सर्वप्रथम मी शेंगदाणे फ्राय करून घेतले। शेंगदाणे आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। छान लाल झाले की मग शेंगदाणे काढून घ्यायचे। जास्त प्रमाणात त्याला फ्राय करू नका, नाहीतर मग करपट टेस्ट लागते। तर आता आपले शेंगदाणे छान लालसर झाले, आता आपण ते काढून घेऊया। यानंतर बदाम मी असे एका बदामाचे 2 भाग केलेत, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात। तर ते असे चाळणीत ठेवूनच आपण तळून घेऊया, म्हणजे एकदा त्याची प्रोसेस कंप्लीट झाली की काढताना जास्त ते लालसर होणार नाही आणि आपल्याला पटकन काढता येतात। त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तळण केलं तरी सुद्धा ते तुम्हाला सोपे जाईल। आता यानंतर आपण खोबरंही याच पद्धतीने तळून घेऊया। याच प्रकारे काजू, डाळी हे सगळं आपण तळून घेऊया। तर आता मी काजूही छान लालसर रंगावरती फ्राय करून घेतले। यानंतर मी मनुके घातलेत, आता तेही छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आणि मस्त टम्म फुगल्याच्या नंतर ते आपल्याला बाहेर काढायचे। हेही आपल्याला जास्त लालसर होऊ नाही द्यायचे। याच प्रोसेसला आपल्याला मनुके बाहेर काढून घ्यायचे। तर आता आपले मनुके असे मस्त टम्म फुगलेत, तर तेही मी काढून घेतले। आता डाळही थोडीशी तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घ्या, म्हणजे ती छान कुरकुरीत होईल। तर या पद्धतीने मी डाळही हलकीशी फ्राय करून घेतली। आता बऱ्यापैकी माझे सर्व जिन्नस तळून झाले होते। आता यानंतर आपण
कढीपत्ता तोही चांगला फ्राय करून घेऊया। कढीपत्त्याचा असा आवाज आला पाहिजे म्हणजे तो परफेक्ट तळला गेला। आता आपण मसाले तयार करण्यासाठी धना, जिरी आणि बडीशेप अशी छान गरम करून घेऊया। त्यानंतर थंड करून नंतर याचं वाटण करून घ्यायचं। आता आपण जे मसाले काढले होते ते घेऊन त्यामध्ये हेही मसाले घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। चांगलं बारीक झालं की मसाला काढून घ्या। आता हा मसाला मी थोडा जास्तीचा केला आहे कारण मला पोह्यांचा सुद्धा चिवडा करायचा आहे। तर मी या मसाल्याचे 2 भाग करून घेते। मक्याच्या चिवड्यासाठी आपल्याला हळद आणि लाल मिरची पावडरचा आपण वापर करणार आहोत आणि यामध्ये अजून थोडंसं 1 ते 2 चमचे पिठी साखर घाला म्हणजे आंबट, गोड आणि तिखट चवीचा असा छान आपला हा मक्याचा चिवडा तयार होतो। आता चिवडा एका मोठ्या भांड्यात काढून घ्या। मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे मसाला सगळीकडं या मक्याच्या चिवड्याला लागेल या पद्धतीने तो हलवून घ्या। जोपर्यंत मसाला सगळ्या चिवड्याला लागत नाही तोपर्यंत इतर बाकीचे ड्रायफ्रूट घालू नका म्हणजे मसाला आपला फक्त चिवड्यालाच लागला जाईल। तर या पद्धतीने छान असा आपण मसाला मिक्स करून घेतो। आणि आता यामध्ये आपण घालूया आपण तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट। हे सर्व छान मिक्स करून घेऊया। आणि आता हे चिवड्यामध्ये मिक्स करून घ्या। आणि असा भन्नाट चवीचा आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे। एकदम करायला सोपा आणि खायला खूपच टेस्टी। तर मैत्रिणी माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।